जीवन पुरस्काराबद्दल, दुसऱ्या जीवन पुरस्काराबद्दल मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि प्रदीर्घ आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. मंचावरचे मान्यवर आणि समोर रसिक मित्र, अशा तऱ्हेचा पुरस्कार किंवा सत्कार केल्यानंतर एक संकेत आहे की सत्काराला उत्तर द्यायचं असतं. खरं म्हणजे माझ्या पुढे प्रश्न असा आहे की उत्तर द्यायचं म्हणजे काय. खरं म्हणजे मीच प्रश्न विचारलेला आहे. गेली 70 वर्ष जी जी काय मी कलाकृती केल्या, चित्र केली, ती तुम्हाला कशी वाटली हे मी सारखे विचारतोय. तुम्ही आज उत्तर दिलंय या सत्कार छान वाटलं. आणि त्यासाठी आणखी फार वेगवेगळे म्हटले की मातब्बर मंडळी या क्षेत्रातली पुण्यवान मंडळी असं मी म्हणेन, त्यांच्या समवेत मला सगळं मिळतंय. बाबासाहेब परंजरांच्या हस्ते मिळतोय. बाबासाहेबांच्या चित्रकलेत काय आहे की शिवशाहीर म्हटल्यानंतर त्यांच्या शिवचरित्रावरचं जे इमेज आहे की तो जो इतिहास इतका समोर उरलेला आहे, त्यांच्या आमचे इतर गुण लोकांना माहिती नसतील. ते उत्तम चित्र काढू शकतात. एवढंच नव्हे तर एका संमेलनामध्ये त्याने एक चक्क व्यंगचित्र काढलेलं आहे. तेव्हा तुम्हाला दुसरे दाखले देतो. पुष्कळ प्रत्येक वेळा असं असत नाही की पाथर पंचायतीसारखा गंभीर चित्रपट काढणारे सत्यजित रे उत्तम व्यंगचित्र काढतात. अनेकांना कल्पना नसेल की लिओनार्दो दा विन्सी की ज्यानं तुमची मोनालिसा, लावण्यवती मोनालिसा अशा तऱ्हेचं पोर्ट्रेट केलं, त्यांनी व्यंगचित्रकलेच्या संबंधित पहिले जे प्रयोग केले ते लिओनार्दो विन्सीने केलेले आहेत. तेव्हा हास्य, विनोद आणि गंभीर या सगळ्या अशा भिंती नाही आहेत, ते एकमेकांना पाठीला जोडून आणलेले आहेत. राजसाहेबांच्या बाबतीत म्हणेन की त्यांच्या उपस्थितीत होतोय त्या मोठा सोहळा, तो वेगळ्या अर्थाने म्हणतो की मी नामवंत चित्रकार राज ठाकरे, नामवंत चित्रकार याच्या खाली अंडरलाईन. आता ते जे आलेले आहेत तिथं ते या भूमिकेतून आलेले आहेत. चित्रकलेच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे त्याने. आणि मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा, मला असं वाटतं की पहिल्या प्रथम जेव्हा त्यांनी उद्घाटन केलं तिथं, त्यानंतर सुद्धा जेव्हा समारंभ झाले त्या प्रत्येक वेळेला ठाकरे खानदानचं एक वेगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. काही त्यात सिक्रेट नाही आहे. कुठल्याही कलेचं किंवा चित्रकलेचं कलाबद्दल त्यांना जेव्हा वाटतं त्यासाठी त्यांच्या अंतःकरणातला एक कोपरा त्यांनी सतत अलग ठेवलेला आहे. आणि त्यासाठी जेव्हा त्यांना करावंसारखं वाटतं तेव्हा ते करून टाकतील. त्याचा प्रकाश जर स्वतःवर पडू देणार नाही, इतरांच्यासाठी केलेला नाही, ही त्यांची खासियत आहे. तर तो वारसा सांगणारे आमच्या समोर आहे राजसाहेब ठाकरे. त्यानंतर माझ्या म्हणे की तो दोघांच्या पुरस्कार आता जाहीर झाले. माझा बालमित्र वसंत सरवटे, तर खरं म्हणजे त्याच्या सौम्यतेत आल्याचं मला बरं वाटलं. त्याला आनंद माझा अपुरा आहे, पूर्ण मला समाधान वाटत नाही. तेव्हा त्याच्या माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी माझ्या बाळ चित्रकार वसंत सरवटे याच्यासाठी तुम्ही टाळ्या द्या. आता जवळजवळ 70 वर्ष किंवा जास्तच असेल का, 10-12 वर्षाच्या असल्यापासून, म्हणजे मी सांगायला आठवणी केली तर सगळं दिवस जाईल माझा. इतक्या एकत्र गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. मी चुकाय केलेल्या आहेत, बरोबरही केलेल्या आहेत. एकत्र लँडस्केप, कोल्हापूरला ही परंपरा आहे लँडस्केप स्केचिंग करणे. एकत्र आम्ही स्केचिंग लागले, एकत्र लँडस्केप केलेले आहेत. अनेक गोष्टी केल्या. आम्हाला लेखक व्हावसारखं वाटलं होतं, त्यासाठी आम्ही त्याने कथा लिहिली तर मी पण एक लिहिली. आणि दोघांनी कथा पाठवून दिल्या. सकाळला जवळजवळ 75 वर्ष झाली, अजून काही आम्हाला त्यातला एक सुप्त संदेश मी म्हणतो आम्हाला पोहोचला. काय की तुम्हाला लेखक व्हायच्यासाठी कशाला शब्दांच्या पाठीमागे जात आहे, तुमची लाईन वेगळीच आहे.
कागदावर आणायची आहे, त्यातून चित्र काढायचे आहेत आणि त्या प्रत्येक चित्राच्या पाठीमागे 1000 शब्दांचा ऐवज तुम्हाला मिळतो आहे. तर हे जे आहे, आणि यामुळे मला असं वाटतं हा जो योग आलाय तो त्यावेळेच्या त्यांच्या सुप्त संदेशामध्ये, तेव्हा संपादकांची सुप्त संदेश ऐकत चला. आता हे सर्व घडवून आणणारे आमचे आजचे अध्यक्ष चारुहास पंडित यांच्यासाठी सुद्धा मला सांगायला पाहिजे असं आहे की फार मोठी जोखीम त्यांनी पत्करली बा. एवढे सगळे चित्रकार त्यांनी नागपूरपासून सगळे जमा केले. आता जे कार्यकर्ते मी म्हटलं ना, ही सगळे नावं मला अगदी फार बाबू गंजेवार नांदेडपर्यंत त्यांनी व्यंगचित्र पोहोचवलं. त्यानं प्रशांत कुलकर्णी तरच आहे, त्याने महत्त्वाची काही पुस्तकं विकास सबनीच राजकीय टीकाचित्रामध्ये एकच नाव म्हणेन, विवेक मैत्रे, धर्मापुरीकर, झुलंगे, या सगळ्यांच्यासाठी त्यांनी एवढं केलं जे सोपं नाही आहे. का सांगतो तुम्हाला सांगतो की या मित्र संमेलनाची जर सुरुवात जी झालेली आहे, कोल्हापूरनं अनेक गोष्टीला सुरुवात केलेली आहे, त्यापैकी ते एक आहे. तोपर्यंत एकत्र आलेलेच नव्हते. तेव्हा डॉक्टर अविनाश जोशी त्याच्या मनात हे असं आलं की महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रकारांना एकत्र आणायचं. त्याला त्या भरोसा वाटला नाही, कारण चित्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणजे लहरी मुडी या सगळ्यांना एक आणायचं म्हणजे एकट्याचं जमणार नाही. पण त्यावेळेला 83 साली कोल्हापुरातल्या 5 संस्था एकत्र आल्या, तेव्हा कुठं ही 11 माणसं एकत्र आली. त्यावेळेस एवढीच होती आलेली, जास्त नव्हती. बाळासाहेबांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या हस्ते नव्हतं, ते अध्यक्ष होते, हस्ते म्हणते भाऊराव सडवेलकर डायरेक्टर ऑफ आर्टचे. आणि त्यानंतर अनेक संमेलन उपक्रम झाले. आणि तेव्हा मी काय आता त्या आठवण चालू असल्या एवढ्यासाठी सांगितले की हे अतिशय अवघड त्यावेळेला वाटणारी गोष्ट तुम्ही इतक्या लिहिली, सुरेख केलं, असं करत राहावं. आणि त्यामध्ये अडीअडचण समजूत असतात, रुसवे बघे सगळ्यातून मी गेलेलं आहे. ते करत असताना सर्व चित्रकार मंडळींना मी एवढंच सांगेन की तुमचं चित्र लहान झालं तरी चालेल, तुमचा मनाचा कॅनव्हास मोठा ठेवा.